नमस्कार मित्रांनो, आपण आता बघणार आहोत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या भरती व काम आणि पात्रता याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगत आहे. पद पहिलं, अंगणवाडी सेविका. केंद्राची जबाबदारी सांभाळते. मुलांच्या व महिलांच्या आरोग्य व पोषण कार्यामध्ये नेतृत्व करते. दुसरं काम आहे मदतनीस. सेविकेला दैनंदिन कामामध्ये मदत करणे, जेवण बनवणे, वाटप करणे, केंद्र स्वच्छ ठेवणे इत्यादी कामे. पात्रता 2. सामान्यतः सेविका. सेविकेचे शिक्षण अंगणवाडीसाठी किती पाहिजे? किमान 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि काही जिल्ह्यामध्ये ते वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार त्याची मागणी केली जाते. वय साधारणतः 18 ते 35 वर्ष वय कंप्लीट असावं आणि जर महिला आरक्षणाची बाजू असेल तर त्यांना ते सूट भेटू शकते. स्थानिक ग्रामपंचायतीचा रहिवासी असणे आवश्यक आहे. मदतनीसांसाठी शिक्षण किती पाहिजे? किमान 4थी ते 9वी पर्यंत. जिल्ह्यानुसार ते बदलत जाते. साधारण वय 18 ते 35च आहे. स्थानिक रहिवासी असणं हे गरजेचे आहे. तिसरं म्हणजे जबाबदारी कामाची. सेविका गर्भवती महिला, बालक व मातांना पोषण व आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणं. शालेय पूर्व शिक्षण 3 ते 6 वर्षाची मुली आहेत यांना देणं, लसीकरण करणं, वजन मोजणे, नोंद ठेवणे त्या सर्वांची, आरोग्य विभागाविषयी समन्वय ठेवणे. आणि मदतनीसांचे कोणते काम आहे? जेवण बनवणे, पेय पदार्थ तयार करून ठेवणे व ते वाटप करणे, केंद्र स्वच्छ ठेवणे आणि मुलांची देखभाल करण्यास मदतनीस आणि सेविकेला मदत करणे. चौथं म्हणजे पगार. अंदाजे महाराष्ट्रात 2025 प्रमाणे सेविकेला किती आहे तर 10,000 रुपये किंवा 12,000 रुपये महिना. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार पगारामध्ये बदल आहे. आणि मदतनीस म्हणलं तर 6,000 ते 8,000 रुपये महिना पगार पडतो. 5वं म्हणजे भरती प्रक्रिया कशी असते. जाहिरात जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईटवर येते. अर्ज कागदपत्राची पडताळणी, मेरिट लिस्ट लावली जाते, मुलाखत घेतली जाते आणि त्यानुसारच त्यांची निवड केली जाते व त्या लास्टला जे काही निवड लिस्टमध्ये आलेले आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन कामावरती रुजू केलं जातं. तर अशाप्रमाणे आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची माहिती पाहिलेली आहे. जर अजून तुम्हाला ह्याबद्दल कोणती माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.